माझ्या सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रमैत्रिणींनो, काही काळापूर्वी काही कामानिमित्त अमेरिकेमध्ये बोस्टनला जायचा मला योग आला होता. जे काही तथाकथित काम होतं, हार्वर्ड, MIT, प्रुडेन्शियल टॉवर्स, आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं होतं. जिथे राहत होतो तो रस्ता एका प्रचंड मोठ्या, ती जागा एका प्रचंड मोठ्या चौकाच्या, त्याला चौक म्हणणे बरोबर नाही, 7-8 रस्ते, त्यावरनं अनेक फ्लायओव्हर्स. आपल्याला भारतीयांना अजून सवय नाही बरं का अशा इतके जंजाळ फ्लायओव्हर्स. त्याचं एक आर्टिस्टिक डिझाईन असतं तयार झालेलं, तरी सगळी ट्रॅफिक तुफान वेगाने धावत असते आणि तरी फार ऍक्सिडेंट झाल्याचं निदान मला पाहायला नाही मिळालं. तर एअरपोर्टवर जाण्याकरता टॅक्सी हवी, हातात बॅग घेऊन फुटपाथवरून उभा राहिलो आणि टॅक्सी थांबेच ना. वाहतूक तुफान चालू. नाही म्हणलं तरी तुम्हाला हळूहळू वाटणं चालू होतं की हे माझ्या कातडीचा रंग पाहून टॅक्सी थांबत नाही का काय. 11 सप्टेंबर नंतरची अमेरिकाही बदललेली आहे, त्याचं काही चटके बसतायत का असंही वाटणं चालू होतं. तो जो मोठा गोल सर्कल म्हणजे चौक नाही, त्याच्यावर क्रिसक्रॉस होणारे फ्लायओव्हर्स, त्याच्या पलीकडच्या टोकाने येणारा एक टॅक्सीवाला, तो लांबून मला खून करतो. आलोच आणि 1-2-2.5 मिनिटात आवश्यक ती वळणं पूर्ण करून तो, मी ज्या फुटपाथवर उभा आहे तिथे येऊन उभा राहतो. तो आहे ब्लॅक. गाडीत बसल्या बसल्या तो म्हणतो की मला इंडियन्स खूप आवडतात. मी त्याला विचारलं की मी इंडियन आहे तुला कसं कळलं. तो मला म्हणला चीक बोन, बाय युअर चीक बोन. आता हे मला माहित नव्हतं की त्यावरनं एखादा भारतीय हे ओळखता येईल. तो गप्पा मारायला लागला की आम्हाला अजूनही अमेरिकेमध्ये ब्लॅक्सना विषम वर्तणूक, वागणूक कशी मिळते. पण म्हणला माझे खूप भारतीय मित्र आहेत. म्हणलं तुमची भयंकर लांबलचक नावं असतात, लक्षात ठेवायला अवघड जातात अशी भयंकर लांबलचक नावं असतात. तरी त्यांनी माझं नाव विचारलं नव्हतं बरं का मला. तुमची नावं म्हणलं भयंकर लांब. मग म्हणलं उपाय काय का काढला. तो म्हणला मी माझ्या सगळ्या मित्रांना गांधी म्हणतो. मी त्याला मागं बसल्या बसल्या म्हणालो की तू तुझ्या प्रत्येक मित्राला आणि भारतीयांना केवढी प्रचंड मोठी कॉम्प्लिमेंट देतोस हे तुला माहितीये का. जगाच्या पाठीवर भारतीय म्हणजे गांधी, आणि अजून तरी जगाच्या पाठीवर ते गांधी म्हणजे महात्मा गांधी असतात. बाकीचे गांधी अजून जग नाही मानत, कारण सगळ्यांनाच काही निवडणुकांमधली तिकीट हवी असतात असं नाहीये. मोहनदास करमचंद गांधी. सुदैवाने 20वं शतक संपलं त्यावेळेला अमेरिकेतलं, आणि त्यामुळे सध्या जगातलं एक विख्यात असलेलं जे नियतकालिक आहे टाइम, त्यांनी सर्वे आणि जनमतातून ठरवायचं होतं 20व्या शतकाचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण. ते ठरले गांधीजी. टाइमचा पर्सन ऑफ द सेंचुरी, 20व्या शतकाचा व्यक्ती, पर्सन ऑफ द सेंचुरी, हे ठरले महात्मा गांधीजी. मला एक भारतीय म्हणून अभिमान आहे आणि पुढे बोलणारे त्या प्रकाशात हा शब्द जाणीवपूर्वक आधी वापरून सांगतोय की एक हिंदू, एक भारतीय, आणि गांधीजी सुद्धा म्हणत असत मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. म्हणजे गर्व से कहो हम हिंदू ह्याचे मूळ आहेत पिता गांधीजी. ते त्यांना काय म्हणायचं होतं हे अर्थातच आज आपण समजावून घेणार आहोत. पण 20व्या शतकाचा माणूस, पर्सन ऑफ द सेंचुरी, माणूस हा एक भारतीय आहे, आणि हे सर्टिफिकेट अमेरिकेने दिल्यामुळे तरी भारताला पटायला हरकत नाही. काही काळापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आत्ताचे सुदर्शनजी असं म्हणाले की वर्तमान काळातल्या सुद्धा भारताच्या प्रश्नांची उत्तरं गांधीजींकडे आहेत. आणि मला सुद्धा खूप आनंद वाटला ते ऐकल्यानंतर. परंपरागतरित्या एक समाजात अशी समजूत, त्याला काही कारण आहेत, अशी रूढ झाली की संघ जो विचार मांडतो तो हिंदुत्वाचा विचार आणि गांधीजी यांचं शत्रुत्व आहे. त्याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. गांधीजी प्रत्यक्ष असताना काही संघ आणि गांधीजींची फार मैत्री होती असं म्हणता येणार नाही. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार
हे काँग्रेसचे सदस्य होते. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी त्यांनी 1930 मध्ये सरसंघचालक पदाचा औपचारिक राजीनामा देऊन ते आंदोलनात उतरले होते. पण पुढे काही निदान गांधीजी असताना तरी संघाचं गांधीजींचं काय पटलं नाही. गांधी हत्येच्या आरोपामध्ये तेव्हा आणि आजपर्यंत ज्यांना करायचं असतो ते म्हणत राहतात की संघ जो विचार मांडतो तो हिंदुत्व हे गांधीजींचे खुनी आहेत. दीर्घकाळपर्यंत हेही म्हणायला जागा आहे की विशेषतः जर ती जुनी जी पिढी असेल संघाची, त्यांना काय फार गांधीजींच्या बद्दल प्रेम नव्हतं ही वस्तुस्थिती. पण संघामध्ये सकाळच्या वेळी प्रार्थना म्हटली जाते, तिला प्रातस्मरण म्हणतात. तिच्यामध्ये पहिली वर्षानुवर्ष गांधीजींना स्थान नव्हतं, नंतर ते आलं. भारतातले आदर्श, भारत घडवणारे प्रातस्मरणीय व्यक्ती ज्यांना म्हणावी अशामध्ये त्यामुळे गांधीजींचे नाव आता गेली 25-30 वर्ष आलं. कदाचित अनेकांच्या मनात अजून आकस असावा चालत नाही लोकांना. तर ही जी माणसाची कळप करून राहायची वृत्ती आहे, गांधीजींचं जे नाव घेतात त्यांना हे संघ, सावरकर वगैरे चालत नाही. इकडचे जे जुन्या पिढीचे बुजुर्ग असतात त्यांना हे गांधीजी आणि फुले शाहू आंबेडकर. आपण जो सामाजिक विचार मांडत एकात्मता साधत पुढे जाऊयात म्हणतो ते मुळी आहे त्याकरता. पण अशी जी काही सार्वजनिक समजूत रूढ आहे त्या पार्श्वभूमीवर या एका अखिल भारतीय संघटनेचे जी युवकांना अध्यात्माचे, राष्ट्रीयत्वाचे संस्कार देते, काही जणांना त्यातले काही विचार पसंत नसतील, काही जणांना असतील, कोणावर बंधन नाही, सगळं पटलंच पाहिजे असं कधीच दोन व्यक्तींचं नसतं. पण एक शिस्तीचे, वेळ पाळण्याचे, राष्ट्रीयत्वाचे, अध्यात्माचे, संघटनेचे, व्यक्तीपेक्षा देश मोठा हे संस्कार देणारी ही संघटना. गांधीजींच्या आयुष्यात गांधीजींनी एकदा संघाच्या शिबिराला भेट दिली होती. त्यावेळेला डॉक्टर होते. गांधीजींनी विचारलं की इथे अब्राह्मण किती आहेत, आणि डॉक्टर म्हणाले आम्ही पाहत नाही, आम्ही जातपात पाहत नाही. असा एक प्रसंग सांगितला जातो. पण वस्तुस्थिती ही आहे की दुरावा आणि शत्रुत्व होतं, कदाचित अनेकांच्या मनात दोन्ही बाजूंना आजही असावं. पण या पार्श्वभूमीवर 20वे शतक संपताना 21व्या शतकाच्या सुरुवातीला जगामध्ये उदारीकरण, शास्त्र तंत्रज्ञानाची प्रगती, सार्वभौमत्वाच्या बदलत्या कल्पना, यानंतर त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणतात की भारताच्या प्रश्नांची उत्तरं आणि इथून पुढची वाटचाल ही गांधीजींच्या पाशी त्याची उत्तर आहेत. एका बाजूला हे, आणि दुसऱ्या बाजूला जवळजवळ त्याच काळात महाराष्ट्रातल्या डाव्या, विशेषतः समाजवादी साम्यवादी विचारातले एक श्रेष्ठ गुरु, एक थोर विचारवंत, असामान्य लेखक, असामान्य समीक्षक वसंत पळशीकर. हे विचारवंत वगैरे असल्यामुळे फार प्रसिद्ध नसतील कदाचित, पॉप्युलर सार्वजनिक जीवनात, पण अभ्यासू व्यक्ती, खऱ्या अर्थाने थोर व्यक्ती. हे काही काळापूर्वी म्हणाले की भारतामध्ये डाव्या आणि त्यातही समाजवादी साम्यवादी चळवळींना यश का नाही मिळू शकलं, तर प्राध्यापक वसंत पळशीकरांचे शब्द आहेत की आपण सतत हिंदू भावनांचा अपमान करत राहिलो. आणि म्हणाले ह्या ज्या जाणीवा आहेत ह्या आपण समजून नाही घेतल्या, उलट केवळ जातीभेदावर बोट ठेवत आपण सतत हिंदू भावना, हिंदू जाणीवा यांचा अपमान करत राहिलो, असं ते म्हणाले. तिकडे त्या डाव्या विचारामध्ये सुद्धा एक अस्पृश्यता आहे की हो, आणि चातुर्वर्ण व्यवस्था. आमचा एक मित्र आहे, तो तसा काही फार समाजवादी साम्यवादी असं नव्हे बरं का, पण नाही म्हटलं तरी डावा, निश्चितपणाने संघ परिवारातला नाही. पण तो एका संघाच्या व्यासपीठावरच्या एका सभेत आला, त्याच्यावर समाजवादी साम्यवादी चळवळीने बहिष्कार टाकला. त्याला नंतर त्या व्यासपीठावर यायला नाही म्हणले, आणि तरी एका व्यासपीठावर तो होता, त्याला त्या व्यासपीठावरनं हाकलून देण्यात आलं. झापडं, संकुचितता आणि प्रत्येक पोथी आणि त्या विचारधारेनी एक निर्माण केलेली आपापली विचारांची चातुर्वर्ण व्यवस्था, त्यातही असलेली अस्पृश्यता, हा शाप सगळ्यांनाच आहे. पण वसंत पळशीकरांच्या सारखा ज्येष्ठ अधिकारी, अभ्यासू, व्यासंगी व्यक्ती त्याच्या वर उठून अख्खं आयुष्य डाव्या समाजवादी चळवळीत काढल्यावर ते हे चिकित्सा मांडतात की आपण हे समजावून नाही घेतलं. मला असं वाटलं की माझ्या परीने अभ्यास करत जो समाज बरोबर येते त्याला घेत जे सिंथेसिस, एकात्मता मांडायचा आपण प्रयत्न करतो, त्याची ही फार मोलाची पावलं पुढे पडतायत आणि आनंद वाटतो.
पुण्यामध्ये गेल्या वर्षी जी वसंत व्याख्यानमाला झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं थोर काम करणारे असामान्य कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्या व्याख्यानामध्ये म्हणाले की हो आम्ही हिंदू आहोत आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची जी चळवळ करतो ती आम्ही हिंदू या नात्याने करतो. नरेंद्र दाभोळकर राष्ट्र सेवा दलाच्या परंपरेतले आज साधनाचे संपादक ते आणि सगळी वाढ त्यांची सेवादल परंपरेमध्ये त्यामुळे समाजवादी विचारामध्ये क्रमाक्रमाने होत होत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आणि मग त्यांच्यावर होतानाच्या आरोपात झाले की तुम्ही घरच्या म्हातारीचे काळ तुम्ही फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धांबद्दल बोलता. बकरी ईदला बकऱ्या कापल्या जातात त्याच्या विरुद्ध आंदोलन करायची हिंमत आहे का? बकऱ्यांच्या जागी तुम्हीच कापले जा म्हणते. किंवा मदर तेरेसा थोर यात काही वादच नाही आणि माझ्या पाठीवर मदर तेरेसांच्या आशीर्वादाचे हात होते. तो त्यांचा एखाद्या आईसारखा थरथरता कंप असलेला हात मला अजूनही आठवतो. मदर तेरेसा थोर. पण मदर तेरेसांना कॅथलिक चर्च संतत्व अजून ते मिळालेलं नाही, त्याला बीटिफिकेशन म्हणतात, ते झालं. त्याच्या पुढची पायरी म्हणजे संतत्व. ते देताना कॅथलिक चर्च म्हणतं की त्यांच्या नावे एखादा चमत्कार जमा पाहिजे. आणि मग एका स्त्रीनी मदर तेरेसांच्या समाधीपाशी प्रार्थना केल्यावर तिचा कॅन्सर बरा झाला याची कहाणी तयार होऊन नीट रिपोर्ट झाली, ती पोप पर्यंत पोहोचली. ही ख्रिश्चन चर्चनी स्वीकारलं म्हणून मदर तेरेसांचं बीटिफिकेशन झालं. आता एक पाऊल पुढचं म्हणजे आणखी एक असा चमत्कार हा ऑथेंटिकेट झाला नीट की त्या संतत्व पद त्यांना देतील. चुकूनही अप्रत्यक्षरित्या सुद्धा आपण थोर व्यक्तींबद्दल गैर बोलत नाही आहोत. मदर तेरेसा या महान व्यक्तीच. पण आता अंधश्रद्धा कुठे गेली? प्रार्थनेने कॅन्सर बरा होतो का? खरं म्हणजे मी म्हणणार आहे बरं का की होऊ शकतो. आणि आता अत्याधुनिक शास्त्र तंत्रज्ञान ते म्हणतंय ते आपण उद्या अध्यात्म विचार अधिक समजावून घेणार आहोत तिथे मांडू. पण ध्यान, सामूहिक प्रार्थना यामध्ये शारीरिक पातळीचे सुद्धा बदल घडवायची ताकद आहे हे आता शास्त्र मांडतं. पण अजून अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते का ते? मी कामं केली अधिकारी पदावरनं असो आधी नंतर. दाभोळकर माझे मित्र आहे. अंधश्रद्धा निर्मूलन झालंच पाहिजे आणि समाजामध्ये शास्त्रीय विचारधारेची वाढ झाली पाहिजे. पण उत्क्रांत होत होत प्रगल्भ होत होत आणि गोड अधिक गोड रसाळ बनत दाभोळकरांच्या सारखी व्यक्ती म्हणते की हो आम्ही परिवर्तनाची चळवळ करतो पण आम्ही हिंदू. मला वाटतं की सिंथेसिसची खूप महत्वाची पावलं पुढे पडतायत. खरं म्हणाल तर आपण जे मांडायचा प्रयत्न करतो आहोत आणि तुमच्या प्रतिसादामुळे मला ज्याचा आता गेले 5-6 दिवस अधिक बरं वाटत चाललेलं आहे, त्याचा सिंथेसिसचं एक रूप सावरकर हे. गांधीजी हे त्या सिंथेसिसचंच रूप आहे. पण पहिल्यांदा माझ्या डोक्यात होती त्यांच्याबद्दलची तिडीक. कुठेतरी एक किस्सा वाचला. एक हिंदी भाषी लेखक, मी नाव विसरतोय, बहुधा विष्णू प्रभाकर, जे टोपण नाव आश्क या नावाने लिहित असत, हे विदेशात अमेरिकेत गेले होते. एक मित्र भेटला, त्यांच्या बोलण्यामध्ये सारखा गांधीजींचा उल्लेख यायला लागला. तो मित्र वैतागला. शेवटी तो म्हणला काय लावलंय तू सारखं गांधी गांधी गांधी, काय तुला काय दुसरा काय विषय नाही काय? ते हे हिंदी भाषिक साहित्यिक गप्प बसले. फुटपाथवरनं चालत गप्पा मारत त्यांचं जे काही चालू होतं ते बोलता बोलता त्यांनी हा जो माणूस होता याला विचारलं की तुझं पूर्ण नाव काय? त्या माणसाने काहीतरी सांगितलं असेल, अविनाश भगवंत धर्माधिकारी. 2 मिनिटांनी त्यांनी पुन्हा विचारलं की सॉरी हा मी जरा विसरलो, तुझं पूर्ण नाव काय? तर त्या माणसाने पुन्हा सांगितलं असेल अविनाश भगवंत धर्माधिकारी. तिसऱ्यांदा विचारलं, चौथ्यांदा विचारलं. आता या माणसाचं डोकं फिरलं. तो म्हणला काय गोळी लावली? झालं ना आता 4दा नाव सांगून, किती वेळा विचारतोयस? तर हिंदी भाषिक साहित्यिक म्हणाले की अरे तुला किती वेळा नाव विचारलं तरी तू वडिलांचं नाव तेच सांगतो, काय लावलंय सारखं तेच नाव, जरा वेगळं नाव सांग. मी जबाबदारीपूर्वक वाक्य बोलतो आहे की मी गांधीजींचा भक्त आहे. तरीही गांधीजींचं वर्णन राष्ट्रपिता हे स्वतः गांधीजींना सुद्धा चाललं नसतं. गांधीजी महान, पण भारत हे राष्ट्र जणू गांधीजींच्या कामातून 15 ऑगस्ट 1947 ला निर्माण झालं हे म्हणणं
हा या राष्ट्राचंही कमीपणा आहे, गांधीजींचा सुद्धा कमीपणा आहे. गांधीजी महान, किती अथांग महान, आकाशा इतके महान, पण राष्ट्रपिता हे काय राष्ट्र? आमच्या देशात आजही हा वाद चालू असतो. एक आहे मुळात आम्ही राष्ट्र आहोत का नाही हाच वाद, तो घालणाऱ्यांना घालू द्या. खालिस्तानी, काश्मीरी, कम्युनिस्ट, की भारत एक राष्ट्र नाहीच आहे, अनेक राष्ट्रांचं एक कडबोळ आहे. आपण म्हणतो आहे राष्ट्र, त्या राष्ट्राला काय म्हणायचं यावर मग भांडणं चालू आहेत की याला हिंदू राष्ट्र म्हणायचं का भारत म्हणायचं का हिंदुस्थान म्हणायचं का हिंदी राष्ट्र म्हणायचं का राज्यघटनेने जे स्वीकारलं ते इंडिया दॅट इज भारत म्हणायचं. त्या नावामध्ये विचारधारांचा संघर्ष लपलेला आहे. पण हे राष्ट्र आहे असं म्हणणारे समाजवादी चळवळीतले असोत अथवा हिंदुत्व चळवळीतले अथवा इथले कुठले नाही, जनसामान्य ज्यांची श्रद्धा आहे की भारत एक देश आहे, एक राष्ट्र आहे, ते काही अस्तित्वात 15 ऑगस्ट 1947 ला नाही आलं, किंवा ते इंग्रजांनी हा देश ताब्यात घेतला त्यामुळे प्रशासन, अर्थव्यवस्था, बँकिंग, दळणवळणाची साधनं, लोकशाहीची राज्यव्यवस्था ही सगळी ब्रिटिशांनी आणली म्हणून आधुनिक राष्ट्रीयत्व निर्माण झालं असं म्हणणारे असतात. पण त्या राष्ट्रीयत्वाची जी सूत्र आहेत ही भारताच्या प्राचीन इतिहासापासून आहे, ती अखंड आहे, ती सांस्कृतिक सूत्र आहेत. हे स्वतः गांधीजी म्हणत असत की मी एका प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा मी घटक आहे, त्याचा मला अभिमान आहे. ब्रिटिश राणीचा सच्चा प्रजाजन आहे असं म्हणत असताना सुद्धा आपल्या प्राचीनत्वाचं हे भान गांधीजी व्यक्त करत असत. पण हे सगळं अभ्यासानंतर येणार. आधी मनातली उत्स्फूर्त समज लहानपणी वाढताना, मला आजही वावरताना वाटतं की तरुण पिढीच्या मनात बहुधा गांधीजींच्या बद्दल आजही हीच भावना असावी. गांधीजी नाव काढलं की जी तर नाहीच, म्हणजे जी म्हणजे फार झालं, म्हातारा, बुड्ढा, असे काहीतरी काय बोलतात, काहीतरी पंचा गुंडाळलेलं, बरगाड्या दिसत आहेत, तोंडाचं बोळकं झालेलं, टक्कल पडलेलं, हातात काठी घेऊन वैष्णव जन तो तेने कहिये, आणि काय म्हणे की एका थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करावा. माझ्या मनामध्ये उत्स्फूर्त तिडीक होती. विवेकानंदांच्या बद्दल होती भक्ती, जन्मजात, ती कोणी सांगावी नाही लागली. कदाचित हे शक्य की घरात विवेकानंद होते, आई वडिलांच्या संस्कारात होते, ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षण आणि वाढीमध्ये तर होतेच होते. आमच्या घरी स्वामी आत्मानंद म्हणून यायचे. माझ्या लहानपणी ते 107 वर्षांचे होते. त्यांनी विवेकानंद पाहिलेलेही होते आणि त्यांच्याबरोबर कामही केलेलं होतं. त्यामुळे अबोध आणि नेणिवेच्या का विना पातळीला पण मनाला असं उत्स्फूर्त वाटायचं की आपल्या घरात आहेत विवेकानंद. पण गांधीजी लहानाचा मोठा होता तो कसबा पेठेमध्ये. कसब्यामध्ये काय एका थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करायचं, एक थोबाडीत मारली तर मारणाऱ्याची दोन्ही थोबाड फोडून ठेवायची. हे कसबा पेठ तत्वज्ञान. की आई त्यांनी मला मारलं म्हणून मी माझ्या घरी जायचं नसतं, मी ज्याला मारीन तो त्याच्या घरी गेला पाहिजे की आई अविनाशने मला मारलं. नाही, बुड्ढा एक म्हातारा सांगतोय की काहीतरी काय अहिंसेचं. मनात पक्की खात्रीच की भारताचं वाटोळं ह्या अतिरेकी अहिंसेच्या विचारामुळे झालं. एकतर दुसरं म्हणजे हा मुस्लिमांचा अनुनय करणारा बुड्ढा, त्या मुस्लिमांच्या कायम पुढे पुढे अल्पसंख्याकांचा अनुनय, त्या नादातच भारत देश त्यांनी फोडला, कत्तली, फाळणी. त्यामुळे मनात खात्रीच. लहानपणी शाळेमध्ये कविता होती बरं काय गांधीजींच्यावर. आजही मला, ही प्राथमिक शाळेत होती पण मला आठवते, कारण कविता जिथे सुरू होती त्याच्यावर अशी आपण ते महालक्ष्मीला गौरी गणपतीमध्ये जशी रांगोळीची पावलं काढतो ना तशी अशी पावलं असायची. आम्ही लहान वयात सुद्धा त्यातली ती पहा वर टिंगल करायचो. आणि असं समोरच्याने हसणे किंवा आई वडिलांनी कान पकडणे की अविनाश तुझं अजून वय का हे म्हणण्याचं, ते वेळपर्यंत म्हणायचं मी कुठे काय म्हणतोय, बापूजींची प्राणज्योत. शिवाय त्या बापूजीवरनं समाज आम्ही फोडायचो, बापूजी
बा म्हणजे कस्तुरबा, पूजी, बायकोचं पूजन करणार. सहज मनात कोणी शब्दात न सांगता येईल जे पुरुषप्रधान संस्कृतीचा संस्कार असतो, मेल शॉव्हिनिझम, की बायकोशी प्रेमाने वागणारा, बायकोबद्दल आदर बाळगणारा, बरोबरीने बा पूजी हे वाईट अभिधान ठरतं आणि नकळत असतं मनात. हे हा एक एक तण उपटत उपटत आपल्या उत्क्रांतीची ही प्रोसेस असते. कसबा पेठेमध्ये आम्ही खेळ खेळायचो. एक जुनी सिगरेटची पाकिटं गोळा करायची, त्याची थप्पी अशी रस्त्यावर रचायची आणि लांबून एक दगडांनी उडवायची. आम्ही या खेळाला नाव दिलं होतं माझे सट्ट्याचे प्रयोग. आचार्य आत्रे थोर, आचरट माणूस, अल्टिमेट आचरट. कृपया राग न बाळगता पुढचा ऐका. हे गांधीजींचे काहीतरी फॅडीज ब्रह्मचर्याचे प्रयोग, त्याचा पण उत्स्फूर्त राग होता मनात बरं का. बकवास माणसाला न पटणारी ती महान संकल्पना आहे बरं का, पण न पेलवणारं, न पटणारं, त्यातून निर्माण होणाऱ्या विकृती, हे काहीतरी बकवास, काहीतरी तो बोलतोय. हा आहे अध्यात्म आणि विचारांचा अभ्यास करत पुढे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, समतोल अभ्यास वगैरे पुढच्या गोष्टी, नंतरच्या गोष्टी, किंवा त्याचा आरोग्यपूर्ण समतोल स्वीकार आणि आपलं त्यावर नियंत्रण, त्याचं सेक्स इन्स्टिंक्टचं माणसावर, त्यांनी माणसाचं होणारं जनावर नव्हे, संयम आणि भारतीय संस्कृतीचा अर्थ आहे आपलं नियंत्रण. पण त्या ब्रह्मचर्याच्या फॅडिस्ट कल्पनांचे खो खो असं टिंगल, म्हणजे आचार्य अत्रेंचा दाखला देऊन, अत्रेंना आचार्य पदवी सावरकरांनी दिली बरं का. तर आचार्य अत्रे म्हणत असत की अहो काय माणसं आहेत म्हणले, एवढा सुंदर अवयव ते फक्त लघवी करायला वापरतात. इतक्या अश्लील टोकाला जाऊन पण गांधीजींच्या बद्दलची टिंगल, अनादराची भावना टोकाची. एकावनीत आमचे एक हिरो, आणि एखाद्या आमच्या हिरोला रस्त्याने चाललेल्या एखाद्या सुंदर मुलीनी जर बोलवलं खून करून, तर कोणाची प्रतिक्रिया कशी असेल? विवेकानंद असे थांबतील, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. सुभाष बाबू चलो दिल्लीच्या स्टाईलवर तिला चले जाव करतील. गांधीजी म्हणतील आलोच. इतक्या लेव्हल पर्यंत जाऊनचा अनादर मनामध्ये रुतलेला होता. एका माणसाला म्हणले स्वर्गात नरकात जायची वेळ आली, कोणती शिक्षा तुला हवी आहे तर तू पाहून घे. तर त्याने पाहिलं की एका कोठडीमध्ये गांधीजींच्या मांडीवर मेर्लिन मनरो बसली. हा माणूस खुश. तो म्हणला की मला ही शिक्षा पाहिजे, ती गांधीजींना जी शिक्षा दे. त्याला आधी आश्चर्य वाटलं की गांधीजी नरकात कसे काय, पण म्हणला गांधीजींना जी शिक्षा दिली ती शिक्षा मला द्या. तर नरकाचा प्रमुख होता, तो म्हणाला ती शिक्षा गांधीजींना नाहीये, मेर्लिन मनरोला आहे. या टोकापर्यंतची मनात तिडीक. आणि समाजात वावरणारे जे कार्यकर्ते वगैरे होते त्यांच्या बरोबर मग मनामध्ये विचार घेत, काम घेत, एका दुपारी एक भांडण झालं अशा एका कार्यकर्त्याशी. आणि त्यांनी त्याला मांडायचं ते मांडलं, मला मांडायचं ते मांडलं. त्याची भांडणं त्या हातापायावर, मुद्द्यावरनं गुद्द्यावर यायची वेळ आली. गुद्द्यावर येल्यानंतर त्याला आधीच माहिती होतं की मग काय आपण अविनाशची नको स्पर्धा करायला. पण तो त्या भांडणामध्ये म्हणला की अविनाश तू भांडतोयस आणि तुझं मत आहे, सगळं ठीक आहे, अभ्यास करून ठरव. आणि भांडणाच्या मनात हे पटलं की बरोबर आहे, उथळपणाने, मूर्खपणाने, काहीतरी गाढवासारखं बोलणे याला अभ्यास करून समतोल म्हणत नाही. मनामध्ये आधी ठरलेले पूर्वग्रह, कलुषितच दृष्टिकोन, आणि जणू त्याला पूरक काय सापडेल तेवढंच शोधायचं फक्त, हे अयोग्य, ही चूक आहे. ही बौद्धिक शिस्त नाही, हे माणसाची समतोल वर्तणूक सुद्धा नाही. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करत गेलो तसा मात्र एक वेगवेगळा मोहनदास करमचंद गांधी समोर येत गेला. तो अभ्यासामधून दिसणारे गांधीजी आणि वाढत्या वयामध्ये समोर गांधीजींचं नाव घेणारी जी माणसं भेटत होती, यामध्ये प्रचंड विसंगती होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आता खादी घालून वावरणारी माणसं, तो चरखा, ती त्यांची बकरी, त्यांचं दूध, त्याची होणारी टिंगल, आणि जे त्यांचं नाव घेत होते आणि सत्तेची दुकानं चालवत होते ते ढोंगी, खोटारडे, कर चुकवणारे, काळा पैसा जमा करणारे,
खरं म्हणजे समाजात जातीपातींची सुद्धा फूट पाडणारे, त्यावरनं असं वाटायचं की हे सगळे हरामखोर ज्याचं नाव घेतात तो पण तसाच असला पाहिजे. अभ्यास केल्यावर लक्षात आलं काय रे, ते तसं नाहीये. विसंगतीही जाणवत गेल्या, पण या विसंगतींचं भान कोणाही पेक्षा गांधीजींना स्वतःलाच असावं. तुम्ही जर अभ्यास करत गेलात तर असं दिसेल की गांधीजी आधी कधीतरी एक काहीतरी म्हणाले, नंतर काहीतरी दुसरं म्हणाले. ते वरकरणी सकृत दर्शनी परस्पर विरुद्ध वाटतं. आम्ही जर विचारायला गेलो असतो गांधीजींना की बापूजी तुम्ही असं असं म्हणाला त्यावेळी, आत्ता असं असं म्हणताय, त्याचं गांधीजींनी उत्तर देऊन ठेवलंय. ते म्हणाले की हो, माझ्या विचारांच्या मध्ये शक्य आहे की मी परस्पर विसंगत किंवा पूर्वी एकदा एक म्हणलो नंतर दुसरं म्हणलो. गांधीजी म्हणाले की तर मग मी नंतर केलेलं विधान जास्त ग्राह्य माना. हा बॅरिस्टर, हा दुनियेच्या टाळूवरनं हात फिरवेल इतका बेरकी म्हातारा, कायद्यावर जबरदस्त पकड. त्यांना माहितीये की कायद्याचाही डिसिजन, निर्णय बदलू शकतो. तर आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्टही म्हणतं की नंतरचा निर्णय हा ग्राह्य, केस लॉ व्हॅलिड. ग्राह्य निर्णय कोणता, तर जो नंतरचा निर्णय येतो. माणूस आयुष्यामध्ये उत्क्रांत होत असतो, शिकत असतो. मनापासून शिकत असताना चार गोष्टी पटल्या आणि जर पूर्वग्रह बाळगायचे नसले तर बदलत असतो. तर मग माणसाची होणारी उत्स्फूर्त उत्क्रांती कोणती आणि संकुचित राजकीय आर्थिक स्वार्थासाठी तत्कालिक केलेले बदल म्हणजे संधी साधूपणा कोणता, तो गांधीजींचा अभ्यास केल्यावर लक्षात येईल. आपल्याकडे स्वतःकडे जो प्रामाणिकपणे पाहिल, अंतःकरणामध्ये डोकावून पाहून त्याला लक्षात येईल की बहुधा विसंगतीचा शाप सर्व माणसांना आहे. पण ते मनापासून स्वीकारणं हे प्रामाणिकपणाचं फार मोठं पहिलं पाऊल आहे. त्या विसंगती या कुठल्या तरी स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी, कीर्तीसाठी, हार फुलं गुच्छांच्यासाठी असल्या तर त्याचं नाव आहे संधी साधूपणा, खोटारडेपणा, ढोंग. पण माणूस बदलत जातो, विकसित होत जातो, उत्क्रांत होत जातो. आयुष्यभर अहिंसेचं तत्वज्ञान मांडलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडितजी पंतप्रधान झाले आणि देशामध्ये दंगली चालू होत्या आणि त्याच वेळेला तिकडून काश्मीरमध्ये घुसखोर घुसले. मोहम्मद अली जिन्नांनी उचकवल्यानुसार पंडितजींनी गांधीजींना सल्ला विचारला की काय करू, या दंगली शांत करायला पोलीस दल आणि लष्कराचा वापर करू का नको, आणि काश्मीरमध्ये घुसखोर आले त्यांचा प्रतिकार करायला मी सैन्याचा वापर करू का नको. गांधीजींनी सांगितलंय की मी जर तुझ्या जागी, ते पण जवाहर म्हणत असत, तुझ्या म्हणजे अनादराने नाहीये, गांधीजींनी सांगितलं की मी जर आता पंतप्रधान असतो तर मी लष्कर आणि सैन्याचा वापर, लष्कर आणि पोलीसचा वापर केला असता. गांधीजींची ही वाक्य पुढे पुढे कळत जातील की अन्याय सोसण्यापेक्षा हिंसा परवडली. महात्मा गांधीजी, कारण अन्याय हीच सर्वात मोठी हिंसा आहे. तो अन्याय गप्प बसून ऐकून घेणे म्हणजे हिंसेमध्ये सामील होणे. पण गांधीजींचा प्रयत्न आणि दिशा ही आहे की अन्यायही सोसायचा नाही आणि तरी हिंसाही करायची नाही. असा मानवतेला मार्ग आपण कसा दाखवू. गांधीजी हे 20व्या शतकातल्या भारतीय संस्कृतीचं सर्वश्रेष्ठ रूप आहे. काही कागदावर गांधीइझम नावाचं काही आहे का? माझं म्हणणे असं काही नाही. स्वतः गांधीजींनी कुठेही कधीही असं म्हटलेलं नाहीये की गांधीइझम, गांधीइझम वगैरे नाहीये. त्याचा वर्तमान भारतामध्ये पराभव होत गेला तसा काही कवींनी, हे गाणं पण आहे बालक नावाच्या चित्रपटामध्ये, कवी प्रदीप जे उत्तम कवी आहेत, आपण आपल्यातले काही जण कदाचित जे गाणं म्हणत असतील आओ बच्चो तुम्हें दिखाए, त्याचे हे कवी, कवी प्रदीप. है मेरे वतन के लोगो. त्याच कवीनी गांधीजींच्या कार्याचा, स्वतंत्र भारतात होत असलेल्या पराभव यावर एक छान उपहासपूर्ण आणि दुःखद बोचरी कविता लिहिली. हे या बालक चित्रपटात गाणं होतं. गाण्याचं शीर्षक आहे ये पैगाम मेरी चिट्ठी तेरे नाम, चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम. आणि प्रांत प्रांत से टकराता है भाषा पर भाषा की लात, मैं पंजाबी तू गुजराती कौन करे भारत की बात, तेरी लकड़ी ठगों ने ठग ली तेरी बकरी ले गए चोर.
साबरमती के तट पर से तड़प रहा है सेवाग्राम, चिठ्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम. हा स्वतंत्र भारताने गांधीजींना केलेला राम राम. नाव गांधीजींचं वापरायचं, पण प्रत्यक्ष सर्व प्रकारचं ढोंग चालू ठेवायचं. गांधीजींना कोणीतरी विचारलं तुमच्या आयुष्याचा संदेश सांगा. गांधीजी म्हणाले माझं आयुष्य हाच माझा संदेश आहे, माझं जीवन हाच माझा संदेश आहे. आज मी कदाचित अशी शेकडो वाक्य बोलणं शक्य आहे, ती आहेत माझी नव्हेत ती. ते तुकोबारायांना सामोरं ठेवून आठवायला पाहिजे. फोडिले भांडार धन्याचा हा मालक, मी तो हमाल भारवाई. असं मी ज्ञानाचा हमाल. बहुसंख्य शब्द हे आपण ज्या महान व्यक्तींचे विचार आणि चरित्र ऐकतो त्यांचे आहेत. एकेका वाक्यावर एक एक संध्याकाळ रात्रभर चिंतन केलं तरी नवे नवे अर्थ सापडत जातील अशी ही वाक्य आहेत. किंवा एखादी असामान्य कविता जर कधी आपण वाचली तर ज्यांच्यापाशी काव्याच्या जाणीव असेल त्यांना असं थांबावंसं वाटतं. शेकडो येतील उदाहरणं. सहज बोलता बोलता डोळ्यासमोर येते म्हणून ओळ ही सांगतोय. कवी चिंत्रम खानोलकर, त्यांचं काव्यातलं नाव आरती प्रभू. ते चिंत्रम खानोलकर नावाने काव्य पाठवत असत त्यावेळेपर्यंत ते सगळीकडनं साभार परत आलं. मग त्यांनी त्याच कविता आरती प्रभू या नावाने पाठवणं चालू केलं. मग त्या कविता छापल्या जायला लागल्या. अनेक संपादकांना नंतर साक्षात्कार झाला की अरे हा पुरुष आहे, ते चिंत्रम खानोलकर. तू असाच दुखत सुखत फुटत चाल. खानोलकर काय सांगतात माणसाला, तू असाच दुखत सुखत फुटत चाल, वेदनेच्या रे सुळावरती ओले काळीज वाळीत घाल. यावेळी असं असतं की असं वाचलं तर थांबायचं. त्या दिवशी उरलेला रात्रभर दुसऱ्या दिवशीपर्यंत काही करायचं नाही. तू असाच दुखत सुखत फुटत चाल, वेदनेच्या रे सुळावरती ओले काळीज वाळीत घाल. तशी ही एक एक वाक्य येतात. माझं जीवन हा माझा संदेश. हा काय डायलॉग आहे? हा काय काहीतरी पिक्चर मध्ये? माझं जीवन हाच माझा संदेश. खरोखरच अभ्यासाला सुरुवात झाल्यावर पहिल्यांदा आकर्षक वाटलं ते मुळी ते जीवनच. का? साधा माणसासारखा माणूस. आता आपण कागदावर म्हणू की 2 ऑक्टोबर 1863 ला करमचंद गांधी आणि पुतळीबाई यांच्या पोटी पोरबंदर या ठिकाणी जन्माला आला. 2 ऑक्टोबर 1869 ला किती भारतात सुद्धा लाखो मुलांचा जन्म झालेला असणार आहे. हा सामान्यहून सामान्य. काही एका मोहनचा जन्म झाला त्यावेळेला आकाशवाणी झाली, किंवा त्या जन्माच्या वेळेला कोणीतरी ज्योतिषी आधी आला आणि म्हणाला की तुमचा हा मुलगा हा जग जिंकणारा अजिंक्य असा सेनापती तरी होईल, किंवा धर्माचा विचार विश्वाला देणारा असा महान तत्वज्ञ तरी होईल. नाही. किंवा ते बाळ पोटात असताना आईला गर्भवती अवस्थेमध्ये स्वप्न पडलं ज्यामध्ये इंद्राचा ऐरावत दिसला, पांढरा शुभ्र हत्ती. आणि तो दिसणे म्हणजे वैभव, वैराग्य आणि वैभवाचं एकाच वेळी निदर्शक. आपण ह्या पळवाटा शोधण्यात पटाईत असतो बरं का. महापुरुष महान का झाले हे असलं काहीतरी होतं. आपण जास्तीत जास्त काय करणार, घरी जाऊन आईला विचारणार की आई माझ्या जन्माच्या वेळी तुला ऐरावत दिसला होता का? एकदा उत्तर मिळालं तो दिसला नव्हता की आपण कोपऱ्यावर 1/2 अमृततुल्य भवन पीत चहा पीत आपलं आयुष्य काढायला मोकळे की आम्ही पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असती, पण आम्हाला कुठं भवानी मातेने तलवार दिली. गांधीजींच्या संपूर्ण चरित्रात सुद्धा यातलं काहीही नाही. सामान्य मुलाहून बावळट म्हणावा असा लहान मुलगा, अभ्यासात मागे, खेळामध्ये मागे, व्यायामाचा कंटाळा, त्याला लागायचं कुठलं तरी गुंड मोठ्या टार्गेट पोराचं प्रोटेक्शन, संरक्षण. घरामध्ये अंधाऱ्या फडताळामध्ये जायला घाबरणारा मुलगा. आईने आजीने सांगितलं मोहन जरा जाऊन अमुक सामान घेऊन ये. त्या अंधारात, ते कोणाला नसते भीती रात्री लहानपणी अंधारात जाण्याची, अंधारात जा. हा घाबरायचा. आजीने सांगितलं की रामाचं नाव घे आणि जा त्या फडताळामध्ये. त्या लहान वयामध्ये मनात रामाची संगत लागली ती शेवटपर्यंत. गांधीजी कधी फार बौद्धिक चर्चेत पडत नसत. कोणी जर विचारलं की खरंच राम होता का, त्याचा जन्म कधी झाला आणि तो खरंच अयोध्येला जन्म झाला का, गांधीजींनी राम जन्म मंदिर झालं पाहिजे असं म्हटलं असतं, निश्चित म्हणलं असतं. याला ऐतिहासिक पुरावे आहेत.
तो गांधीजींचा रस्ता वेगळा, पण गांधीजींना जर बौद्धिक कोणी विचारायला गेलं की काळ सांगा रामायणाचा, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहे का, रामायण घेऊन गेला का वगैरे, खरंच जन्मतारीख काय आणि काय, कौशल्याचं मॅटर्निटी होम मध्ये सर्टिफिकेट आहे का रामाच्या जन्माचं, गांधीजी ह्या वादात पडले नसते. गांधीजी म्हणाले असते माझा राम हा आत्माराम असते, म्हणजे म्हणालेच माझा राम हा आत्माराम. इतर अनेक जण म्हणाले राम हे सत्य आहे, गांधीजी म्हणाले सत्य हा राम आहे. रामाची संगत लागली. सर्व राजकीय सामाजिक सुद्धा काम करत असताना मनामध्ये राम नामाचा जप. प्रत्यक्ष हत्या झाली त्याच्या 3-4 दिवस आधी त्यांच्या प्रार्थना सभेवर मदनलाल पहावा नावाच्या एका कार्यकर्त्यांनी सुतळी बॉम्ब टाकला होता, गावठी घरात तयार केलेला. त्याचा काहीतरी बॉम्बस्फोटासारखा आवाज झाला, प्रत्यक्ष काही झालं नाही. सरदार पटेल गृहमंत्री होते आणि गांधीजींच्या हत्येचे कट कारस्थान केलं जातं हे रिपोर्ट पोलीस खात्याच्या रेकॉर्डवर त्याही वेळेला होते. पण हा प्रसंग घडल्यानंतर गांधीजींनी आपल्या बरोबर वावरणारे जे कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं की उद्या जर चुकून मी असा मेलो अनैसर्गिक आणि मरताना जर माझ्या तोंडात रामाशिवाय दुसरं कुठलंही नाव असेल तर जगाला ओरडून सांग की हा म्हातारा ढोंगी होता. नियतीने केवढी क्रूर परीक्षा घेतली. खरोखरच या प्रसंगानंतरच्या 3 दिवसांनी नथुराम गोडसेंनी नमस्कार करून पण आधी गोळ्या झाडल्या आणि मरतानाचे गांधीजींच्या तोंडातले शब्द होते हे राम. त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या भारताला सुद्धा शब्द वापरले राम राज्य. पण त्याला कोणी जाती धर्म पंथनिष्ठ राष्ट्राविषयी तुम्ही बोलताय, हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे, हे थिओक्रेसी आहे असं म्हणाले नव्हते. राम राज्य म्हणजे न्यायाचं राज्य, नीतीचं राज्य, जिथला राज्यकर्ता वर्ग हा मी, माझा पैसा, माझी कीर्ती, माझी संपत्ती याकरता सत्ताधारी नाहीये, तर तो समर्थ रामदासांनी वापरलेला शब्द सांगायचा तर उपभोग शून्य स्वामी हा चाणक्याचा पण शब्द आहे. राम राज्य, न्यायाचं राज्य, समतेचं राज्य, नीतीचं राज्य, गांधीजींनी त्याला शब्दही राम राज्य दिला. वाईट सवयी कोणत्या लहान मुलाला लागत नाही, गांधीजींनाही लागल्या. समर्थन त्याचं कोणी देणारा काय करेल, मेहताब शेख म्हणून त्यांचा वर्गमित्र होता, तो होता उंचापुरात हट्टाकट्टा. त्यामुळे शाळेमध्ये जे संरक्षण लागेल की कोणी वाटेल गेला हा पाप्याचं पितर मोहन, तर मग मेहताब शेखचं संरक्षण. त्या मेहताब शेखलाही वाईट साईट सवयी होत्या. त्या लहान मोहनला वाटत होतं की त्याची संगत आणि मी त्याला दुरुस्त करीन, मी त्याला बरा करीन. मला नकळत का होईना पण काही वेळा वाटत राहतं बरं का की लहानपणच्या या अनुभवामध्ये गांधीजींनी हिंदू मुस्लिम संबंधावरचा जे उत्तर द्यायचा प्रयत्न केला त्याची बीज असतील का, मैत्री. पण इस्लाम आणि मुस्लिम समाजाबद्दलची एक प्रतिमा मनात की यांच्या संरक्षणाखाली ते लागणार, ते आक्रमक आहेत. आणि 4 गोष्टी कदाचित असतील ज्या बऱ्या नाहीत, पण आपण आपल्या त्या मैत्री, प्रेम, अनुनय याद्वारे आपण त्या बदलायचा प्रयत्न करूया. दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यावर गांधीजींनी मेहताब शेखला तिकडे बोलून घेतलं होतं. मेहताब शेखवर गांधीजींचा प्रचंड विश्वास. ते कामावर गेले की ह्याच्या इकडे नाही ते उद्योग चालू व्हायचे. गांधीजींना सांगायचं कोण, कारण गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा एखाद्या माणसाला आपला म्हटला की तो आपला, त्याच्या सगळ्या दोषांसकट आपला. तर एक दिवस गांधीजींनी नेमलेला एक सेक्रेटरी होता, तो मुद्दाम गांधीजी सकाळी 9 ते 1 असं कामाला जात असत. दक्षिण आफ्रिकेत डरबानला असताना कामाला जात असत. तर हा जो एक सचिव त्यांनी ठेवलेला तो निघाला. त्यांनी गांधीजींना काय सांगतो ते कल्पना नाही दिली, पण तो म्हणला जरा एक अर्जन्सी आहे, अचानक अडचण उद्भवली, जरा घरी चला पटकन. पोचले त्यावेळेला ज्या खोलीतून त्यांचा कारभार चालायचा तिला आतून कडी आणि यांनी बाहेर ठोठावून ठो 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 करून ठोठावून दार उघडतायत. उघडलं तर मेहताब शेख एका वेश्ये बरोबर. मग मात्र गांधीजींनी त्या मेहताब शेखला हाकलून दिलं. हाकलून देण्याच्या आधी मेहताब शेखनी गांधीजींना दम दिला. काय दम असेल तुला, मारीन, तुझ्याकडे बघून घेईन, तुझी पण ढोंग उघडकीस आणीन वगैरे. यथावकाश मेहताब शेखला परत यायला लागला. या मेहताब शेखची संगत. तो बिड्या प्यायचा. मोहननी बिड्या प्यायला सुरुवात केली. आधी काकाची थोटकं, काका बिड्या प्यायचा, त्यांनी थोटकं टाकली की ती उचलायची. पुढे ती पुरेनाशी होतात, आता पूर्ण बिड्या पाहिजेत. मग मांसाहार. गांधीजी म्हणतात लहानपणीच मनात प्रेरणा होती देशाच्या स्वातंत्र्याची. याची चिकित्सा करणं शक्य आहे बरं का, पण तुर्तापण ही बरोबर लक्षात घेत पुढे सरतो. लहानपणी मनात प्रेरणा होती स्वातंत्र्याची. आणि आमचं स्वातंत्र्य का गेलं ना, आम्ही भारतीय असे दुबळे का बनलो, तर आम्ही शाकाहारी होतो.
आणि हे पाश्चात्य लोक बघा, हे मांसाहारी असतात, त्यामुळे त्यांच्यात ताकद येते. मग मांसाहार करणं सुरू करायचंय, याला पैसा पाहिजे. मित्र किती दिवस खायला घालणार आहेत? कधी ना कधी तरी मित्र म्हणणारच ना की लेका तू दरवेळेला अमृततुल्य भवनमध्ये बिल मीच देतो, का एकदा तरी तू दे. पण यांनी घरी चोऱ्या करायला सुरुवात केली, पैसे चोरायचे. कोण लहान मुलगा चोरत नाही? कोपऱ्यावर कुल्फी आलेली असते, आई वडील घरात नसतात, मुलाला वाटतं कुल्फी खायची. आईला तो रोज पाहत असतो, अमुक डबीतून आई पैसे काढून घेते, तो जातो त्यातनं त्या डबीतनं उचलतो. मनाला अपराधी कळत असतं बरं का, कारण आईला सांगायचं नाही ते. पण आपण करतो ते चूक आहे. हे सदसद विवेकबुद्धीला न पटणे ही माणूस म्हणून वाढीची पुढची पायरी आहे. आणि त्या चुका कबूल करणे ह्याला धैर्य लागतं. टू err इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन, असं ख्रिश्चॅनिटीचं तत्व आहे. पण टू कन्फेस ताकद लागते. आम्ही वाचत आलो इंग्लिश भाषेतला एक सर्वोत्कृष्ट शब्द तो वी. आपण, आम्ही, एक, मी, आय, मी नाही, वी. असे 2, असे 3, असे माझ्या लक्षात आहेत इंग्लिश भाषेतले सर्वोत्कृष्ट 6 शब्द. आय ऍडमिट आय मेड अ मिस्टेक. पण आय ऍडमिट आय मेड अ मिस्टेक म्हणायला ताकद लागते माणसापाशी. या छोट्या मुलांना कळलं की आपण चूक करतो. कशाने कळलं असेल? कदाचित त्यांनी श्रावण बाळावरचं नाटक पाहिलं, त्याच्यात आई वडिलांची सेवा. हे राजा हरिश्चंद्र हे नाटक पाहिलं आणि त्यातला सत्यवादी हरिश्चंद्र म्हणून आजारी वडिलांच्या पायथ्याशी बसून यांनी एक पत्र लिहिलं. सांगायचं सुद्धा धैर्य नव्हतं बरं का तोंडाने, म्हणून यांनी पत्र लिहिलं आणि ते वडिलांच्या पायथ्याशी ठेवलं. अपेक्षा ही की वडील जेव्हा ते वाचतील त्यावेळेला रागवणार आहेत आणि बोलून घेऊन आपली बिनपाण्याने करणार. त्याला वडिलांचा खरंच निरोप आला आणि हा घाबरत मोहन वडिलांच्या पाशी गेला. तर वडिलांनी त्याला जवळ घेतला. वडिलांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते की तू ह्या वाटेला कसा काय गेलास रे. गांधीजींनी लिहून ठेवलंय की मला वडिलांनी एक वेळ चापकाने, या अर्थाच आहे म्हणजे शब्द मी तसेच्या तसे नाही सांगते, वडिलांनी एक वेळ मारला असतं, चापकाने फोडून काढलं असतं तरी मला कमी दुःख झालं असतं. पण माझ्या वागण्यामुळे माझ्या वडिलांना दुःख झालं, याच मला सर्वात जास्त दुःख झालं. सुधारायचं ठरवलं. बरं, हे सगळं ठरवलं म्हणून लगेच सुधारले का? त्यांच्या मते आणि त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या सुधारण्यातला सगळ्यात मोठा अडथळा होता कस्तुरबा. बालविवाह झालेला, आता वयात यायला लागलेला मोहन, त्याला बाची ओढ, स्त्री पुरुष आकर्षण कुणात नसेल. विवेकानंदांचं सुद्धा असं म्हणणं नाही. जो खोटारडा नाही, जो ढोंगी नाही, तो हे स्वीकारेल, पण तो मनाचा ताबा त्याचा असेल. पण हा वयात येणारा मोहनदास, लग्न झालेलं, बा सुंदर, या गोष्टीचा सौंदर्याशी तर काहीच संबंध नसतो. आपण त्याला प्रेम म्हणतो, हा फार उथळ गोष्ट आहे. बहुसंख्य वेळा ज्याला आपण प्रेम समजतो ती फक्त अनियंत्रित हार्मोन्सची हालचाल असते. माणसाला प्रेम या शब्दाचा खरा अर्थ कळायला फार मोठी उंची वेगळी गाठावी लागते, त्याला तपश्चर्या आवश्यक आहे. याला घरात वडील आजारी, मरणोन्मुख, पण बाची आठवण. एका संध्याकाळी माहित होतं की वडिलांचा अंतकाळ जवळ आलाय, हात पाय चेपत बसायचा, थोडा डोळा लागलाय असं वाटून तो पळाला बाकडे. बाप अशी रममाण असताना दारावर ठकठक झालं. बापूंची तब्येत खूप बिघडली, वडिलांना बापू म्हणत असत ते. ह्या मोहनला कळलं की वडील गेले. तो शॉक होता, मनाला शॉक होता. फ्रॉइड पासून, युंग पासून कोणीही मानसशास्त्रज्ञ अजूनही सेक्सची अपराधावर आधारित अन्वयार्थ, गिल्ट बेस्ड सांगतील. पण त्याचं विधायक रूपांतर करायचंय, त्यातनं शिकायचंय, पुन्हा व्यक्तिमत्वाची ताकद वाढवायची आहे. आश्रम व्यवस्थेचा अर्थ काय? की पहिली 25 वर्ष वयाची ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे शिस्त पाळ, व्यायाम कर, ध्यानधारणा कर, गुरुच्या आश्रमात जाऊन राहा, नियंत्रण ठेव, संयम, एक तेजस्वी व्यक्तिमत्व मिळव, मग आनंदाने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर. ब्रह्मचारी गृहस्थश्च वानप्रस्थो यतिस्तथा एते गृहस्थ प्रभवाः चत्वारो पृथगाश्रमाः, असं आश्रम व्यवस्थेचं मूळ उपनिषदांमधलं वर्णन आहे. मानवी जीवनाचे एक विलक्षण आदर्श आणि समतोल शास्त्रीय मांडणी आहे.
मोहनच्या मनाला शॉक, आपण हे काय करत होतो. त्याच्या आयुष्यावर स्वतःवर प्रयोग करणं त्यामुळे चालू झालं. हे बरोबर नाही झालं. हे आपण अजून कुठे काही मार्गी लागत नव्हतं का. सेकंड क्लास करिअर, अजून सेकंड क्लास, थर्ड क्लास करिअर. पळवाट म्हणून ठरलं की ब्रिटनमध्ये जाऊन वकिलीचं शिक्षण घेऊ. इथं कुठं काय होत नाहीये, तिकडे जाऊ. मनाचा निश्चय. जात पंचायतीने विरोध केला. जातीचं नाव हवा असेल तर गांधीजींच्या तथाकथित जातीचं नाव मोड बनिया, व्यापारी बनिया, त्यातली पण ही उपजात. पण जात पंचायत बसायची आणि त्या सावरकरांनी ज्या सक्त बंदी म्हटलेल्या त्या लागू, त्या समुद्रबंदी, जायचं नाही, आलं तर प्रायश्चित्त घ्यायचं. हा आडमुठा मोहन, जन्मजात आडमुठा, हा म्हणाला जाणार. मग आधी जात पंचायत म्हणली प्रायश्चित्त तरी घे, हा म्हणला घेणार नाही. जेव्हा परत आला ब्रिटन मधनं, जात पंचायत पुन्हा बसली, म्हणली प्रायश्चित्त, हा म्हणला घेणार नाही. फार भल्या भल्या माणसांनी नंतर घेतलंय बरं का खरं म्हणजे प्रायश्चित्त. सयाजी महाराज जाऊन आले, त्यांनी घेतलंय प्रायश्चित्त. लोकमान्य टिळक विदेशात जाऊन आले, त्यांनी प्रायश्चित्त घेतलंय. शाहू महाराजांनी नकार दिला, गांधीजींनी नकार दिला, नाही घेत. बहिष्कृत करा, काही करा, नाही घेत. पण ब्रिटन मध्ये गेले. आईला बहुधा आपलं पोरगं काय माहीत असावं, आईने वचन घेतलं. आईचा आधी विरोध, पण परवानगी देताना मग आईने वचन घेतलं की तिथल्या गोऱ्या मडमेच्या प्रेमात पडणार नाही आणि दुसरं लग्न करणार नाही, असं मला वचन दे, तर तुला तिकडे जायची परवानगी देते. ती दिली गांधीजींनी. ते वचन दिलं आणि ब्रिटनमध्ये गेले. 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकातलं ब्रिटन म्हणजे त्यावेळच्या जगाची सुपर पॉवर. आज जगामध्ये जे स्थान न्यूयॉर्कला असेल ते 19व्या शतकाच्या या भागामध्ये लंडनला होतं. आर्थिक राजधानी, राजकीय राजधानी, शास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं सगळं संशोधन, एक जगभरची संपत्ती आणि विकसित त्याचं सुंदर रूप म्हणजे त्यावेळेचं लंडन. कोणीही भारावून जाईल असं त्या लंडनचं आणि ब्रिटिश संस्कृतीचं, पाश्चात्य संस्कृतीचं रूप. गांधीजी सुद्धा भारावून गेले की बस हे भारतावर ब्रिटिशांचं राज्य आहे, वरदान आहे आणि असं व्हायचं, ब्रिटिशांच्या सारखं असं व्हायचं. म्हणून त्यांनी ते सूट घालणं चालू केलं आणि तो कसा घालायचा याच्याकरता शिकवणी लावली. सूट आणि टाय कसा बांधायचा याच्याकरता शिकवणी लावली. जेंटलमन म्हणतात, म्हणजे ते ब्रिटिश ह्याच्यातला जेंटलमन म्हणजे सरदार दर्जदार घराण्यातला वगैरे असं सामान्य आम माणूस नाही कोणी. जेंटलमन तो व्हायचा असेल तर तो बॉल डान्स मध्ये भाग घेता आला पाहिजे. त्यांनी बॉल डान्सची शिकवणी लावली. आपण कलासक्त आणि रसिक आहोत असं एक सार्वजनिक पाहिजे ना जीवनामध्ये, म्हणून व्हायोलिनची शिकवणी लावली. संगीतातलं ओकट होत तेव्हाही कळत नव्हतं, नंतरही कळत नव्हतं. हे गांधीजींनी स्वतःच सांगितलं बरं का. पण स्टेटस आणि माणसाच्या मनात या स्टेटसच्या संकल्पना असतात. कोणी म्हणतं सिगरेट, मॅचो. आम्हाला जाहिराती शिकवतात. आता अमेरिकेमध्ये तिकडे आता सिगरेटचं कन्झम्पशन कमी कमी होत चाललेलं. टोबॅकोचं करायचं काय. इकडे लादा भारतावर घोड्यावर बसलेला टेक्सास मधला, कमरेला असा चाबूक, अशी पिस्तूल, अशी ती फेल्ट हॅट अशी आणि हातामध्ये सिगरेट म्हणजे पुरुषी. पुरुषार्थाच्या किती बकवास कल्पना आम्ही सांगितल्या, जाहिराती आमच्यापर्यंत आणून पोहोचवतात. तशा स्टेटसच्या माणसाच्या कल्पना असतात. मला अनेकदा हे वाटत आलेलं आहे की वाईट गोष्टीकडे माणसाच्या मनाची सहज धाव का असते. ही असते ही वस्तुस्थिती. रोजची ध्यानधारणा कर हे शिकवावं लागतं. सूर्यनमस्कार असे घाल हे शिकवावं लागतं. स्त्रीशी समतापूर्ण आणि आदराने वाग हे शिकवावं लागतं. पण येथे सिगरेट पिण्याचे प्रशिक्षण मिळेल. वार्षिक शुल्क फक्त 2000 रुपये आणि रक्कम एकदम भरल्यास 15% डिस्काउंट, अशा जाहिराती दिसतात काय कुठे. दारू प्यायचं प्रशिक्षण मिळेल अशा जाहिराती दिसतात काय. मुलींशी वाईट कसा वाग, आचकट विचकट बोलण्याच्या याचे काय प्रशिक्षण मिळतं का. हे कुठेतरी नकळत होणाऱ्या विद्यापीठातलं प्रशिक्षण आहे. माणसाच्या मनाची सहज धाव अशी का, माझ्यापाशी याचं उत्तर नाही. वाईटाकडे सुद्धा माणसाच्या मनाची धाव असू शकते. म्हणजे माणसाच्याच मनात सैतानही आहे, माणसाच्याच मनात ईश्वरही आहे. चॉईस आपला आहे, निर्णय आपण करायचा की मला धाव कुणीकडे घ्यायची. या मोहनदास करमचंद गांधीच्या मनात स्टेटस, त्यामुळे ते शिकायला जायचं. व्हायोलिन शिकवणी, बॉल डान्स. तिथे एक मैत्रीण झाली गोरी. गांधीजींच्या नंतरच्या वृद्ध रूपावर जाऊ नका बरं का, हँडसम असले पाहिजे ते. क्रमाक्रमाने इंग्लिशवर सुद्धा प्रभुत्व येत चाललं.
आणि तसं म्हणाल तर मुलींना एखाद्याच्या प्रेमात पडायला तो फार हँडसम पाहिजेच असं काही नाही, हे मी तुम्हाला स्वानुभवाने सांगतो. त्या मुलीशी जास्ती मैत्री झाली, जरा फिरायला बिरायला जायला लागले टेकडीवर तिला घेऊन. एक दिवशी अचानक आठवलं की अरे आपण आईला काय शब्द दिलाय. त्याने ठरवलं की करतो ते चूक करतो. त्यांनी वेळ मागितली त्या मुलीची. तिला जाऊन वस्तुस्थिती सांगितली की माझं लग्न झालंय, आजपर्यंत मी लपवत होतो, भारतात माझं लग्न झालंय, त्यावेळेपर्यंत गांधीजींना मुलं सुद्धा होतं, आणि मी माझ्या आईला हे वचन दिलेलं आहे, आणि माफ कर आपण याच्या पुढे भेटू शकतो, पण ती फक्त शुद्ध मैत्री राहू शकते. तिला काही वेगळे रंग येणं चालू झालेलं होतं आणि गांधीजी म्हणाले की माफ कर. ही रागवली आणि मैत्री तुटली. त्याच्या पुढे काही आयुष्यामध्ये नंतर त्यांचे संबंध उरले नाहीत. पण हे करत असताना याचा आग्रह होता की मी मुळात जाऊन अभ्यास करीन. बॅरिस्टरीच्या टर्म्स भरणं चालू केलं. कसा अभ्यास केला? नापास झाले दोनदा, 2 वर्ष नापास झाले. पण नापास का झाले? वर्षामध्ये 450 सिनेमे पाहिले म्हणून नापास झाले काय? संध्याकाळी बारमध्ये आणि डिस्कोत जात होते म्हणून नापास झाले काय? गांधीजी नापास झाले कारण त्यांनी आग्रह धरला की मी गायडांच्या वरनं अभ्यास करणार नाही. 21 लाईकली क्वेश्चन्स, प्रोफेसर शहाणे, आता तर पेपरच देतो, 20,000 रुपये द्या. आमच्या रक्ताच्या कणाकणात शिक्षण पद्धतीने हे चमच्याने भरण्याचं खूळ भरवलेलं आहे की आम्हाला सगळं रेडीमेड द्या, मी स्वतः अभ्यास करीन, खोलात जाईन, समजावून घेईन. हा कुठं आग्रह धरतो? गांधीजी म्हणाले की आधुनिक कायद्याची उत्क्रांती ज्या रोमन लॉ वरून होते, तो मला मुळात जाऊन रोमन लॉ शिकायचा. म्हणून यांनी तो मुळातला रोमन लॉचा अभ्यास करणं चालू केलं. त्या नादात नापास झाले. 2दा नापास झाले, पण कायद्यावरची पकड आणि ब्रिटिश आणि पाश्चात्य संस्कृतीची जी इन्साइट आहे, अंतर्ज्ञान प्राप्त झालं, त्या आधारावर त्यांनी पुढे स्वातंत्र्याचा लढा चालवला. जो कायद्यात 2दा नापास झाला, ज्याला स्वतःची वकिली, वैयक्तिक खासगी वकिली चालवता आली नाही, त्यांनी त्यावेळच्या या 40 कोटीच्या राष्ट्राची वकिली यशस्वीरित्या चालवून दाखवली. पुढे मोतीहारीला गेले 1917. ते येणार हे कळल्यानंतर तिथला जो कलेक्टर होता त्यांनी गांधीजींच्यावर जिल्हाबंदीचा आदेश बजावला. त्यावेळेपर्यंत आता धोतरावर आलेले गांधीजी, धोतर कुर्ता, डोक्याला पागोटं, हे आले मोतीहारीला. जे कार्यकर्ते इकडे साबरमतीला त्यांना बोलवायला आले होते, त्यांनी पुढे जाऊन खूप तयारी केली होती. त्यामुळे स्टेशनवर लोकांची खचून गर्दी. कोणतरी एक साधू पुरुष येतोय. गांधीजी स्टेशनवर उतरले. त्यांना शोधत शोधत घोड्यावर बसलेला हा कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, हे आले. वेअर इज मिस्टर गांधी? तो गांधी बाबा हा धोतर कुर्त्यामध्ये, तिथे आय एम मिस्टर गांधी. कलेक्टर म्हणाला की मी तुमच्यावर जिल्हा बदलीचा आदेश मिळवलाय, बजावलाय, जिल्ह्यातून चालते व्हा, या ट्रेननी आला तसा परत जा. तर गांधीजी त्याला म्हणाले की माझ्यावर हा का बंदीचा हुकूम आहे? हा माझा देश आहे आणि मी माझ्या देशात कुठेही जाईन, तुम्ही का अडवणार मला? तर त्या ब्रिटिश कलेक्टरनी सांगितलं की मग मला तुम्हाला अटक करावी लागेल. चेहऱ्यावर कायम स्मितहास्य घेऊन वावरणाऱ्या या मोहनदास करमचंद गांधींनी विचारलं, ऑन व्हॉट चार्ज? मला कोणत्या कलमाखाली अटक करा? कायद्यावरची पकड. माणसाला अटक करायला कायद्याचं कलम लागतं असा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. आम्ही अजून स्वतंत्र झालेलो नव्हतो. आम्ही अजून चर्चिलला आहे द्रष्टा पुरुष ठरवण्याची जी स्पर्धा आहे ती चालू केलेली नव्हती. सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले. ब्रिटिश आणि पाश्चात्य समाज व्यवस्थेमधली ही समतेची, रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ, अन्याय करायचा असला तरी तो कायद्याच्या चौकटीत कसा करायचा, कुठल्या तरी कलमावर बोट कसं ठेवायचं, हे गांधीजींनी करेक्ट ठेवलं. अनेकांचं तर म्हणणं की सत्याग्रहाचं तंत्र सुद्धा हे यशस्वी होत ठरतं कारण ब्रिटिशांचं राज्य होतं. हे ऍटलीचं वाक्य. ब्रिटनचा 2ऱ्या महायुद्धाच्या शेवटाकडे जो पंतप्रधान झाला आणि ज्यांनी निवडणूक ती लढवताना लेबर पार्टीचं निवडणुकीचं जाहीर घोषणापत्र ठेवलं की निवडून आलो तर भारताला स्वातंत्र्य देऊ, आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली आणि ऍटली पंतप्रधान झाला. त्या ऍटलीचं वाक्य.
की सत्याग्रहाचं तंत्र ब्रिटिशांसमोर यशस्वी होऊ शकतो. हिटलर, मुसोलिनी, तोजो, स्टॅलिन, माओ यांच्यासमोर सत्याग्रहाचं तंत्र यशस्वी होईल का हो? असं चर्चा केली गेली की ट्रेन थांबवायचे, रेल्वे जाऊ द्यायची नाही सत्याग्रही मार्गाने, म्हणजे अहिंसक शांततामय, तर सत्याग्रही रेल्वेच्या रुळावर आडवे पडतील. तर हे हिटलर स्टॅलिनची जी औलाद आहे ती फार तर एक दोनदा वॉर्निंग देईल बाजूला व्हा, आणि नाहीतर ती रेल्वे सोडतील. माणसं चिरडून तुकडे तुकडे आहेत पण रेल्वेज पुढे जातील. ब्रिटिश तुम्हाला समजावून तरी सांगतील, तुमच्या प्रतिनिधींना तरी बोलवतील, कदाचित ते त्यांना मंत्रिमंडळात जागा देतील, महामंडळाचा अध्यक्ष करतील, किंवा त्या रेल्वेच्या रुळांवर पडलेले सगळे सवर्ण आहेत हे लक्षात घेऊन दलितांना सांगतील की बादल्यांच्या मध्ये सगळा हा भंगी माल भरून आणा आणि तो रेल्वेवर होता. हे ब्रिटिशांनी काही ठिकाणी वापरलेले तंत्र बरं का. मग सत्याग्रही पळत सुटले. पण निर्दयपणाने चिरडत माणसांना हे ब्रिटिश राज्य व्यवस्था जी आहे ती निघणार नाही, याच्याशी स्वतः गांधीजी सहमत नव्हते. गांधीजींचं म्हणणं होतं की कत्तली होत असलेल्या ज्यूंनी हिटलरचा सामना सुद्धा शांततामय, अहिंसक आणि सत्याग्रही मार्गानेच करावा. पण ब्रिटिश स्वभाव, ब्रिटिश कायदा, त्याची ही सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले याची जाण गांधीजींना त्या काळातच आली. आम्ही या कायद्याचं काय करतो? माणसांना अटकेत टाकायला कलम तर सोडाच. भारताच्या कैदेमध्ये काही लाखाहून जास्ती कैदी, काही लाखाहून जास्ती कैदी असे आहेत की ज्यांच्यावरचा खटला वर्षानुवर्ष झाली तरी कोर्टात अजून आलेला नाही. त्यांच्यावर जो गुन्हा आहे, आरोप, तो सिद्ध झाला तर त्यानंतर त्यांना जी शिक्षा मिळेल त्यापेक्षा जास्ती वर्ष त्यांनी तुरुंगात काढली पण खटला कोर्टात आला नाही, उभा राहील. यांना जामीन द्यायला पुढे कोणी नाही. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आमच्या या देशामध्ये जस्टिस डिले पण होतो, जस्टिस डिनाय पण होतो. कायद्याचं एक तत्व आहे, 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. त्या नादामध्ये आमच्या देशात कायद्यातल्या पळवाटा शोधून 100 अपराधी तर सुटतातच, पण पकडला जातो, शिक्षा झाली तर ती नेमकी निरपराधालाच होऊन बसते. गांधीजींना ही इन्साइट प्राप्त झाली. स्वतःची वकिली तर चालली नाहीच. भारतात परत आले, चाले ना वकील, राजकोट, मुंबई, कोणी केसेस देणार. महाकष्टाने 36 मासी महाकष्टाने 9 सायसांनी मिळावी अशी एक केस मिळाली, चोरीची होती ती, चोरीची. ह्याने कोर्टामध्ये कामकाज चालू केलं. त्याला थोड्या दिवसात लक्षात आलं की आपल्या अशिलानी खरंच चोरी केली. हा दुसऱ्या दिवशी कोर्टात उभा राहिला, हात जोडून म्हणाला, न्यायाधीश महोदय मला माफ करा, कायदा आणि वकिली ही सत्याच्या संरक्षणासाठी आहे, असत्यावर पांघरून घालण्यासाठी नाही. त्यामुळे माझ्या अशिलाची मी इथून पुढे केस चालवू शकत नाही, मला माफ करा. याला कोण देणार केसेस? हा कसा बार काउन्सिलचा अध्यक्ष होणार? केसेसच येणार. या मोहनदास करमचंद गांधींनी कायद्यावर बोट ठेवत काय प्रकारचा धाक निर्माण केलाय. पुढे 1931-32 मध्ये सविनय, आधी सविनय कायदेभंगाची चळवळ झाली, तेव्हा होता व्हाईसरॉय, अत्यंत बुद्धिमान आणि ख्रिश्चॅनिटीच्या एव्हॅन्जेलिकल परंपरेतला अभ्यासू, स्वतः चारित्र्याने अत्यंत शुद्ध, ख्रिश्चॅनिटीच्या सर्व तत्वांवर विश्वास असलेला लॉर्ड आयर्विन. त्याची पुढे गांधीजींची भेट पण झाली. आयर्विननी भारत सोडून त्याच्या जागी जो व्हाईसरॉय आला त्याचं नाव लॉर्ड विलिंग्डन. लॉर्ड विलिंग्डन करता एक हँडिंग ओव्हर नोट म्हणून लिहून ठेवली. ती ब्रिटिश प्रशासनाची पद्धत होती. तहसीलदार पासून व्हाईसरॉय पर्यंत कोणीही अधिकारी, एकाची बदली झाली आणि त्याच्या जागी दुसरा येतोय तर बदली होऊन जाणारा हा येणाऱ्यासाठी एक टिप्पणी लिहून ठेवायचा. ती असायची की आधी मी इथे जे काही वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष या पदावर काम केलं त्या अनुभवाच्या आधारे तुझ्याकरता नोंदवून ठेवलेला काही सारांश. किती चांगली पद्धत होती लक्षात घ्या, हँडिंग ओव्हर नोट.
आमच्या या स्वतंत्र देशात आम्ही ब्रिटिशांच्या चांगल्या असल्या जर काही पद्धती ज्या बंद पाडल्या तर त्याच्यातली ही पद्धत आहे. आता काय नवा अधिकारी हा फिल्डिंग लावून वशिले चिठ्ठ्या, मग तेलगीला मदत केली तर तुला अमुक पोस्टवर पाठवतो, मोठ्या मोठ्या पोस्टचे दौलत जादे सौदे, त्याची किंमत आमचा देश आज मोजतोय. कसली हँडिंग ओव्हर नोट? तुझा त्या पदावर काम कर. उलट आम्ही प्रशासनात म्हणत आलो की प्रशासनाला एक मोठा रोग आहे, त्या रोगाचं नाव सक्सेसर प्रिडेसेसर सिंड्रोम. म्हणजे नंतर येणारा प्रत्येक अधिकारी म्हणत राहतो की आधीचा महामूर्ख होता आणि त्यांनी इथे मला राडा करून ठेवला, त्यांनी माझ्याकरता काम निर्माण करून ठेवलं, ते आता मला केलं पाहिजे. हँडिंग ओव्हर नोट, त्यातनं अनुभव समृद्ध होत जाणार. लॉर्ड विलिंग्टन करता लॉर्ड आयर्विननी हँडिंग ओव्हर नोट लिहिली. ती लिहिताना त्यावेळच्या भारताच्या राजकीय स्थितीचा पूर्ण आढावा घेतला आणि आयर्विन विलिंग्टनला सल्ला देताना सांगतोय की भारतात सर्वात धोकादायक माणूस कोण, मोस्ट डेंजरस असा मूलपत्रातले वापरलेले शब्द आहे, त्यांनी लिहिलंय मिस्टर गांधी. आयर्विन करता गांधीजी नव्हते, महात्माजी नव्हते, मिस्टर गांधी. का? आयर्विन सांगतोय की हा वरकरणी इतका शांत, हसतमुख आणि गोडगोड बोलेल की तो तुला कधी गंडवेल, तुला पत्ता सुद्धा लागायचा नाही, म्हणून याच्यापासून तू सावध राहा. हा कोणता आयर्विन सांगतोय? सविनय कायदेभंगाची चळवळ सांभाळता सांभाळता आयर्विनच्या तोंडाला फेस आला. त्यावेळची उद्दिष्ट लक्षात घेता सविनय कायदेभंगाची चळवळ ही शॉर्ट टर्म मधली एक यशस्वी चळवळ आहे. पुढे गांधीजींची आयर्विनची भेट ठरली की आता भारताचे राष्ट्रपती जिथे राहतात तो होता व्हायसरॉयचा पॅलेस. गांधीजी भारताच्या राष्ट्रीय चळवळीचे प्रतिनिधी या नात्याने तिथे जात होते, सर्वोच्च प्रमुख. व्हायसरॉयचं काम होतं की त्या राष्ट्रपती भवनच्या पायऱ्या उतरून कार जिथे लागते तिथे त्यांनी गांधीजींना रिसीव्ह करायला पाहिजे. आयर्विनच्या मनात गांधीजींबद्दल राग होता, तो आला नाही तिथे. हा गांधी बाबा कशाचाच अपमान मानायचाच नाही. पंचा गुंडाळून कमरेला एक घड्याळ ते गोल उतरले, शांतपणे पायऱ्या चढत गेले. हे पहिल्या दुसऱ्या मजल्यावर आयर्विन त्याच्या स्टडीमध्ये होता, अभ्यासिकेत. म्हणजे तो हॉलमध्ये सुद्धा गांधीजींना घ्यायला आला नाही. गांधीजी प्रत्यक्ष त्या अभ्यासिकेत पोचले त्यावेळेला, आता ते पावलाने कळतं ना पोचतायत ते. गांधीजी खोलीत प्रवेश करताना आयर्विन जाणीवपूर्वक दाराकडे पाठ करून जणू आपण कुठलं तरी कप्प्यातलं एक पुस्तक काढण्यामध्ये किती एकाग्र घडून गेलो असा उभा राहिला. याचा कशाचाही अपमान कमीपणा न बाळगता गांधीजी असे थांबले. आयर्विन जेव्हा वळला आणि गांधीजींकडे बघितलं त्यानंतर गांधीजींनी हात जोडले. त्यांच्या तोंडचं पहिलं वाक्य आहे, गेला काही काळ माझ्याकडून तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो. पण द्यायचा तेव्हा हा नाकावर टिचून त्रास देणारच. वर म्हणणार माझ्याकडून जो त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो. हीच सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करताना भारतातल्या सर्व नेते, सर्व विचारधारा, सर्व पक्ष यांना गांधीजींनी एक पत्र पाठवलं. रम्य, अतिशय हृदयस्पर्शी पत्र आहे. गांधीजी काय म्हणतात, ते 1929 सालातलं पत्र आहे. गांधीजी या पत्रात म्हणतात की मी असं आंदोलन हाती घेतोय, त्याच्या तयारीसाठी भारतभर मी प्रवास करीन, मला सभा वगैरे घ्याव्या लागतील, माझ्या भूमिका मांडण्यासाठी म्हणून मला काही बोलावं लागेल, कोणालाही दुखवण्याची माझी इच्छा नाही, पण नकळत जरी मी माझ्या काही शब्दांमुळे तुम्ही दुखावलो गेलो तर मी त्याची माफी मागतो. असं पत्र माणसांना खिशात घालणे. ह्या पंचा गुंडाळून राहणाऱ्या बाबाच्या खिसा नेमका कुठे होता मला अजून सापडलेलं नाही, पण तो प्रचंड मोठा होता, फार मोठा होता. या खिशात न मावलेला एकच माणूस तो म्हणजे मोहम्मद अली जिना, ज्याला खिशात घालता आलं नाही गांधीजींनी. या ना त्या तऱ्हेने गांधीजींनी आंबेडकरांना खिशात घातलं, नाही म्हणलं तरी सावरकरांना खिशात घातलं, लोकमान्य टिळकांना खिशात घातलं, गोपाळकृष्ण गोखलेंना, कोणाला माझे राजकीय गुरु म्हणून खिशात घातलं, कोणाला हे महासागरासारखे आहेत म्हणून खिशात घातलं, कोणाला म्हणले एव्हरेस्ट सारखे आहेत म्हणून खिशात घातलं, कोणाला म्हणले महासागरासारखे त्याचं मला आकर्षण म्हणून खिशात घातलं. मोहम्मद अली जिना यांना ना खिशात घालता आलं. गांधीजींचा या देशाचा खिसा उलट फाटून गेला त्याला खिशात घालायचा प्रयत्न करता करता. बाकीच्या सगळ्यांना हे प्रेम, ही हृदयता, त्यामुळे कळवतायत की माझ्याकडनं काही चूक झालं तर मला माफ करा. दक्षिण आफ्रिकेत कसे गेलेत? खरं म्हणजे वशिल्याने गेलेत.
वशिला म्हणजे का ओळखी. दादा अब्दुल्ला म्हणून सेठ त्यांची पेढी होती. त्यांना वकिली मार्गदर्शनासाठी अटर्नीची गरज होती. ह्याचं इथं चाले ना. त्याला म्हणले जा दक्षिण आफ्रिकेत. बायका मुलांना आधी मागे ठेवून गेले दक्षिण आफ्रिकेमध्ये. मग सुरुवात होते एका कमालीच्या चित्त थरारक चॅप्टरला. हा चित्त थरारक आहे हे किती जणांच्या लक्षात येतं मला माहित नाही. मी ब्रिटिश संस्कृतीचा अभिमान बाळगतो आणि एका प्राचीन संस्कृतीचा मी सदस्य आहे, पण मी राणीचा सच्चा प्रजाजन आहे अशी श्रद्धा बाळगणारे, सुटाबुटात राहणारे बॅरिस्टर गांधी पहिल्या वर्गाचं तिकीट काढून रेल्वेत बसले. कहाणी आपल्याला सगळ्यांना माहित असते. आधी दोन गोरे आले. त्यांनी पाहिलं हा कुली इथे बसलाय. बाहेर म्हणले हा आडमुठा, जन्मजात आडमुठा. नाही होत म्हणला. त्याने जाऊन टीसी कडे तक्रार केली. तो टीसी पण आला, तो पण गोरा. तो पण म्हणाला बाहेर हो. म्हणला नाही होत. तो टीसीनी सांगितलं की इथे ब्लॅक्सना बसायला परवानगी नाही, खुली खुली इथे बसायला परवानगी नाही. गांधी बाबा त्याला म्हणला की बघा मी काळा असेल, तुमच्या मते अटर्नी, मी अटर्नी, हे माझ्यापाशी वर्ग 1चं तिकीट आणि असा कोणताही तुमचा कायदा नाही, मी उठणार नाही. मग मॉरिट्सबर्ग स्टेशनवर सामान सुपाना सकट त्यांना नेऊन बाहेर फेकून दिला. त्या रात्रभर, थंडीची रात्र होती, कुडकुडत हा गांधी बाबा त्या मॉरिट्सबर्ग स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये राहिला. त्यांनी स्वतः नोंद केली आहे की सामान मागण्याकरता स्टेशन मास्टरकडे जायचं सुद्धा मला धैर्य झालं नाही, पण त्या रात्रीतून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा आणि जगात मानवतेला मुक्तीचा एक मार्ग दाखवणाऱ्या विचाराचा आणि कृतीचा जन्म झाला. मला डोळ्यासमोर काय दिसतं माहितीये का तुम्हाला? मला डोळ्यासमोर दिसतो गोदीमध्ये काम करणारे उंच तगडा बेसच्या आवाजाचा कुली, जो दर आठवड्याला गुंडांना पगार होताना 2 रुपये देतोय. यामध्ये अन्याय आहे, गैर आहे, त्याला कळत पण नाही. पण एक फैजाबादहून नवीन कामगार आलाय, तो रांगेत उभा आहे.